रिया आणि जुई दोघी तयार होऊन हॉलमध्ये आल्या तर अविनाश ब्रेकफास्ट टेबलवर होता. रंगा त्याच्यापुढे डिश ठेवत होता, पण त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं. राहुलचा अजूनही पत्ता नव्हता. मी राहुलला घेऊन आलेच, रिया बोलली आणि वरती निघून गेली. पण जुई अविनाशच्या समोर येऊन बसली. तरी पण अविनाश अजूनही समोरच्या खिडकीतून बाहेर बघत होता. त्याला कसं तरी झालं. सर, तिने हाक मारली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ब्रेकफास्ट? तिने त्याच्यासमोर ठेवलेल्या डिशकडे इशारा केला. आय एम नॉट हंग्री. डू इट फास्ट. वी हॅव टू लिव्ह. तो बोलला आणि आत्ता तो खात नाही तर तिची खाण्याची इच्छा पण मेली. ती तशीच बसली. व्हॉट हॅपन? इट फास्ट. तिला शांत बघून तो बोलला. मला पण भूक नाही आहे. ती समोरची डिश बाजूला करत बोलली. फाईन देणं. राहुलला आणि रियाला बोलाव, आपण निघतोय. तो कोरडेपणाने बोलला. ती उदास मनाने उठली आणि वरती गेली. तिने दरवाजावर ठकठक केलं. रिया, राहुल. तिने हाक मारली. आत ये. आतून रियाचा आवाज आला. तसं तिने दरवाजा उघडला. अविनाश सर बोलले की निघायचं आहे. ते दरवाजामधूनच बोलली. जुई, तुम्ही दोघं जा, आम्ही मागून येतो. राहुल आळस देत बोलला. आपण का मागून जायचं? तू आवर पटकन, आपण पण जाऊ त्यांच्यासोबत. रिया लगेच बोलली. रिया प्लीज. राहुल तिचा हात दाबत बोलला. मग मात्र मनात नसतानासुद्धा रियाने जुईला जायचा इशारा केला. जुई मग लगेच खाली आली. ते दोघं मागून येतील, आपण जाऊया, ती बोलली. आणि तो लगेच उठला आणि गाडीमध्ये जाऊन बसला. जुई पण गाडीत येऊन बसली. ही गाडी थोडी वेगळी वाटत होती. त्याने गाडी स्टार्ट केली आणि शांतपणे ड्राईव्ह करू लागला. त्यांचं हे शांत रूप तिला मात्र जीवघेणी वेदना देत होतं. ती त्याला असं पाहू शकत नव्हती. तिने थोडा विचार केला आणि त्याला हाक मारली. सर. त्याने हुंकार दिला. मला भूक लागली आहे, ती बोलली. तिला वाटलं तो आत्ता रागवेल. कदाचित अगोदर का ब्रेकफास्ट केला नाही विचारेल. पण तो शांत होता. त्याने रिॲक्ट व्हावं असं तिला वाटत होतं, पण तो रिॲक्ट होत नव्हता. पण पुढच्या काही वेळात त्याने एका रेस्टॉरंटसमोर गाडी थांबवली. तिला मनात थोडं समाधान वाटलं. त्याच्या अशा स्थितीत पण त्याला तिची काळजी होती. ती मनोमन सुखावली. गाडी थांबताच ती खाली उतरली, पण रेस्टॉरंटमध्ये गेली. तो पण तिच्यासोबत आतमध्ये गेला. ऑर्डर. तो तिच्यासमोर मेन्यू कार्ड ठेवत बोलला. तिने मान खाली घातली आणि नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. तुम्ही खाल्लं तर मी खाईन, ती थोडं घाबरत बोलली. आणि त्याने एक मेन्यू कार्डमधून डिश ऑर्डर केली. तिची कळी लगेच खुलली. आणि का नाही खुलणार? त्याच्यासाठीच तर ती इथे आलेली. तिला माहीत नव्हतं त्यांनी कालपासून काही खाल्लं होतं की नाही ते, पण त्याच्या पोटात थोडं तरी जावं अशी तिची इच्छा होती. तो मन मोकळं कोणाशी बोलत नाही. स्वतःची प्रॉब्लेम्स, फिलिंग आतल्या आत दाबून ठेवतो आणि त्यातच तो झुरतो. हे एव्हाना तिला कळलं होतं. त्या फिलिंग बाहेर यायला हव्या होत्या, तेव्हा कुठे त्याला रिलीफ मिळणार होता. पण त्या बाहेर काढायच्या कशा हे तिला कळलं होतं. आत्तासुद्धा तो फोनमध्ये उगीच बघत होता.
पण त्याचा चेहरा मात्र एकदम निर्विकार होता. पण तिने थोडं खाकरलं आणि तिच्याकडे पाहिलं. सर, मी बोलू का? तिने विचारलं. मनात अजूनही काही बोलायचं ते माहीत नव्हतं, तरी तिला चैन पडत नव्हतं. तू परमिशन कधीपासून मागू लागली? त्याने विचारलं. ॲक्च्युली ते काल जे झालं त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. प्लीज विसरून जा ना सगळं. ती एकदम अगदी बोलली. तो कसनूसं हसला. नाही विसरता येणार, कधीच नाही. तो बोलला. का नाही विसरता येणार? याने तर आपलं भविष्य खराब होईल. ती पटकन बोलून गेली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिला तिची चूक कळली. म्हणजे तुमचं ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही असं म्हणायचं होतं मला. ती स्वतःचे शब्द सावरत बोलली. इतक्या लवकर नाही विसरता येणार. कारण माझ्यामुळे खूप जणांना त्रास झाला. सगळ्यात पहिलं तर माझी बहीण कार्तिकी, तिला मी वाचवू शकलो नाही. राजची बहीण गेली आणि या सगळ्यात तो बिचारा सोहम, त्याची आई, गर्लफ्रेंड सगळेच भरडले गेले. पण यात तुमची चूक कुठे आहे? चूक तर परिस्थितीची आहे. मग तुम्ही स्वतःला का ब्लेम करत आहात? जुईने विचारलं. आय डोंट नो. राजची बहीण आणि कार्तिकी भले परिस्थितीत शिकार झालेले, पण सोहम, त्याला तर मीच शिक्षा दिली. आणि त्याच्या सोहमच्या फॅमिलीला पण. अविनाश खिडकीतून दूर शून्यात बघत बोलला. मग तुम्ही तुमच्या यात त्या चुकीचं प्रायश्चित्त घ्या, जुई बोलली. अविनाशने तिच्याकडे पाहिलं. आता त्याला सोडवा, त्याच्या फॅमिलीला मदत करा. तसेच तुम्ही अगोदर पण त्याच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी मदत केलीच आहे, मला माहिती आहे. पण आता पूर्ण मदत करा. त्यांना त्यांचं आयुष्य परत करा, जुई बोलली. आत्ता मात्र अविनाश विचारात पडला. कालपासून तो इतका जास्त फ्रस्ट्रेट झालेला की ही गोष्ट त्याच्या लक्षात आलीच नव्हती. इट फास्ट. आय हॅव अ वर्क, तो विचार करत बोलला. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी होतं जे तिला पॉझिटिव्ह वाटलं. आणि आत्ता त्याने तिच्यासाठी थोडं खाल्लं पण. त्यामुळे तिला बरं वाटलं होतं. थोड्याच वेळात गाडी तिला ऑफिस बाहेर सोडलं. सर, तुम्ही? तो उतरत नाही ते बघून तिने अधिकाराने विचारलं. मला काम आहे, मी संध्याकाळी येईल, तो आज्ञाधारकपणे बोलला. तिने मानेनेच होकार दिला. मनातच त्याला त्याच्या कामात यश मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. ती जाताच अविनाशने फोन घेतला आणि वकिलांचा नंबर डायल केला. हॅलो वकील अंकल, तुम्ही केस आणि बेलचे डिटेल्स घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या, मी वाट बघतोय, अविनाश बोलला आणि त्यांनी फोन ठेवून दिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. केलेल्या चुकीची भरपाई तर करावीच लागणार होती. त्याने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात तो पोलीस स्टेशनमध्ये काही कागदपत्रांवर सही करत होता. अविनाश, आर यू शुअर? वकिलाने विचारलं. येस, अविनाश सही करत बोलला. मी बाहेर गाडीत आहे, त्याला पाठवा, अविनाश बोलला आणि गाडीत येऊन बसला. मनात खूप विचार होते. सोहमसोबत जे झालं त्याचं त्याला जास्त वाईट वाटलं होतं. त्याला जेलमध्ये टाकताना
तो ओरडून ओरडून सांगत होता की त्याने काहीच केलं नव्हतं. तरी कार्तिकीला सगळं सांगून क्लिअर केलं होतं. पण त्यानेच त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. रागात त्याने काहीच शहानिशा केली नव्हती. पण आत त्यातल्या त्यात त्याला समाधान या गोष्टीचं होतं की त्याने त्याच्या आईला मरू दिलं नव्हतं. कारण जर खरंच ट्रीटमेंटशिवाय जर त्याची आई मेली असती तर तो गुन्हासुद्धा त्याच्या नावावर आला असता. पण जुईमुळे तो वाचला होता. इम्पॅक्ट जुई होती जे त्याला या सगळ्यातून निघण्याचा मार्ग दाखवला होता. थोडाफार का होईना, पण आता त्याचं मन शांत झालं. पण यापुढे आता खूप विचार करावा लागणार होता. राज अजूनही बाहेर होता, म्हणजे तो अजूनही बदला घेण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित होतं. बस यात ही जुई भरडली जाऊ नये एवढीच एक त्याची इच्छा होती. तिच्यासोबत त्याला जास्त काळजी वाटत होती. तो सीटवर डोकं ठेवून जुईचा विचार करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि स्क्रीन पाहिली. पुन्हा एकदा सॅटेलाईट कॉल होता. नक्कीच राज असणार. त्यांनी पटकन रिसीव्ह केला. हॅलो अविनाश, हाऊ आर यू? शॉकमधून लवकर बाहेर आला. मला वाटलं पुढचे काही दिवस तू ऑफिस काय, घरातून सुद्धा बाहेर पडणार नाही. पण आत्ता चक्क पोलीस स्टेशनमध्ये आहे ना? गुड प्रोग्रेस. राजचा आवाज आला आणि अविनाश थोडा चकित झाला. त्याने लगेच आसपास नजर टाकली. काही संशयास्पद वाटत नव्हतं. पण ज्या अर्थी त्याला आपली पूर्ण माहिती मिळते त्या अर्थी नक्कीच कोणीतरी आपल्या मार्गावर आहे हे मात्र त्याला लगेच कळलं. राज, लेट मी क्लिअर वन थिंग. तुझी बहीण गेली. आय एम सॉरी फॉर दॅट. पण यात पूर्ण चूक माझी नाही आहे. मीच होतो. तिच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावली होती, पण नाही वाचू शकली ती. त्यात मी काय करणार? आणि तू जे कार्तिकीसोबत केलं ते चांगलं होतं का? तुला बदलाच घ्यायचा होता ना? मग तू मला मारायला हवं होतं. कार्तिकीला मारून काय मिळवलं? अविनाशने थोडं रागात विचारलं आणि त्याचे डोळे लाल झालेले. हे अविनाश, अरे ती गाडी कार्तिकी चालवत होती. अर्धी गुन्हेगार तर ती होतीच ना. सो तिला मारून एक मानसिक समाधान मिळालं मला. आणि तसंही आता तुझा बदला पण मी घेणारच आहे. जस्ट वेट अँड वॉच. राज हसत बोलला. फाईन, आतापासूनच वाट बघतो तुझी. पण हो, चुकूनसुद्धा माझ्यासमोर येण्याचा प्रयत्न करू नको. आय स्वेअर, ज्या दिवशी माझ्यासमोर येशील तो तुझा शेवटचा दिवस असेल. अविनाश दात खात बोलला. लेट्स सी कोण कोणाला टक्कर देतोय. बाय द वे, तुझी जुई कशी आहे? राजने एक असुरी हास्य करत विचारले. आणि अविनाश आतून धास्तावला. जो माणूस त्याच्यासोबत आत्तापर्यंत एवढे खेळ खेळू शकतो तो आणखी काही पण करू शकतो हे अविनाशला कळलं होतं. ती माझी नाही आहे. अविनाश कपाळावरचा घाम पुसत बोलला. आजपर्यंत तू इतका कधीच घाबरला नव्हता, पण आज मात्र भीती वाटत होती. कशाची ते पण त्याला माहीत नव्हतं. पण मन उगीच कासावीस झालेलं. अच्छा, मला वाटलं तुझी आहे. बरं, बघूया कधीपर्यंत तू तिला माझ्यापासून लपवून ठेवतो. राज हसत बोलला. तुला काय करायचं ते कर.
आय डोंट केअर. तसंही तिला सोडून तू माझं बिझनेसमध्ये सुद्धा फारसं नुकसान करू शकला नाहीस. सध्या माझ्याजवळ लॉस्ट करण्यासारखं काहीच नाही. पण हो, तुला मी लवकरच बर्बाद करेन. आय प्रॉमिस. अविनाश धमकी देत बोलला. ओके, लेट्स बाय बाय. राज क्रूरपणे हसत बोलला आणि फोन कट झाला. अविनाशने रागात फोन बाजूच्या सीटवर आपटला. त्याच्यापासून त्याला खूप सतर्क राहावं लागणार होतं, कारण राज कुठे आहे आणि त्याचं कोण आपल्या आसपास आहे ते पहिलं शोधून काढावं लागणार होतं. कोणावरच विश्वास ठेवून चालणार नव्हतं. त्यावेळी पुन्हा फोन घेतला आणि एक मेसेज कोणाला तरी केला. मग तो थोडा रिलॅक्स झाला. तेवढ्यात त्याला समोरून सोहम आणि वकील येताना दिसले. त्यांनी त्याच्या समोरचं डोअर अनलॉक केलं. अविनाश त्याच्याकडेच बघत होता. वकील त्याला काहीतरी बोलले. तसेच सोहम आतमध्ये येऊन बसला. सोहमचा चेहरा एकदम शांत होता, पण आतमध्ये अर्थातच त्याच्या वादळ उठलं असणार हे नक्की होतं. आय एम सॉरी, अविनाश थोडं अवघडून बोलला आणि सोहमने त्याच्याकडे थोडं विचित्रपणे पाहिलं. फायनली, सर, तुम्हाला कळलं ना की मी निर्दोष आहे, की आत्ता पण मला फासावर द्यायचं आहे? सोहमने मिश्र एक्सप्रेशनमध्ये विचारलं. त्याचे डोळे पाणवले होते. राग, दुःख सगळंच त्याच्या चेहऱ्यावर लपत नव्हतं. अविनाशने काहीच न बोलता गाडी स्टार्ट केली. सोहम खिडकीतून बाहेर बघत स्वतःचे अश्रू पुसत होता. अविनाशला वाईट वाटत होतं, पण आत्ता वेळ निघून गेली होती. थोड्याच वेळात त्यांची गाडी सोहमच्या घरासमोर येऊन थांबली. बाहेरच प्रिया आतुरतेने वाट बघत होती. त्यांची गाडी बघताच ती धावली. अगदी गाडी थांबण्याची वाट न पाहताच ती सोहमच्या बाजूला उभी होती. त्या काचेतून त्याला बघण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पाहून अविनाशला जुईची आठवण आली. ती पण अशीच वेडी होती, वेडी पिसी झालेली. काल जेव्हा ती त्याच्या जवळ आलेली. सोहम पण लगेच गाडीतून उतरला आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत रडू लागले. दोन प्रेमी जीव आज एक होत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःख दोन्ही होतं. अविनाश त्यांना थोडा वेळ दिला. आई, सोहमने प्रियाकडे बघून विचारलं. आता दोघे बरेपैकी सावरले होते. तर ठीक आहे. त्यांचा सगळा खर्च कोणीतरी श्रीमंत मोठ्या मनाच्या माणसाने केला. प्रिया हलकीच हसत बोलली. सोहमने डोळे मिटून वरती तोंड केलं आणि दोन्ही हात छातीशी जोडले. तो मनोमन त्या विधात्याचे आभार मानत होता. तिकडे अविनाशने त्याला हाक मारली. तसं दोघांनी अविनाशकडे पाहिलं. धिस इज फॉर यू, आणि पुढे कधीही हेल्प लागली तर मला कॉल कर. अविनाश त्याच्यासमोर एक चेक पकडत बोलला. सोहमने प्रियाकडे पाहिलं. प्रियाने नकारार्थी मान हलवली. नको सर, जेव्हा गरज होती तेव्हा नाहीत मिळाले. आता काहीच गरज नाही, सोहम बोलला. आणि अविनाश थोडा चकित झाला, कारण चेकवरची अमाऊंट साधी सुधी नव्हती. कीप इट. खरंच लागेल. तो सोहमचा हात पकडून त्यावर चेक ठेवत बोलला. नको सर,
तुमचं काहीच नको आहे. सोहम पुन्हा तो चेक रिटर्न करत बोलला. आत्ता मात्र अविनाशने तो स्वतःच्या खिशात ठेवला. आई आत आहे ना, मला भेटायचं आहे, सोहम एकदम भावनिक होत बोलला आणि लगेच आतमध्ये गेला. तिथे फक्त प्रिया होती. तिने निर्विकारपणे अविनाशकडे पाहिलं आणि ती पण घराच्या दिशेने वळली. तेवढ्यात प्रिया अविनाशने हाक मारली. प्रियाने मागे वळून पाहिलं. कॅन आय यू टेक युअर कॉर्स बॅक, अविनाशने विचारलं आणि प्रियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. सर, मी कोणी देवी नाही की माझा शाप तुम्हाला लागेल. आणि तसंही तुमच्यासाठी प्रेम ही क्षुल्लक गोष्ट आहे. त्यामुळे मला माझे शब्द परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, प्रिया बोलली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघताच आतमध्ये निघून गेली. पण इकडे अविनाश मात्र अस्वस्थ झाला. त्याच्या डोक्यामध्ये अजूनही तिचे शब्द घुमत होते. मिस्टर अविनाश देसाई, आज जितकं मी माझ्या प्रेमासाठी तडफडते त्याच्या दुप्पट तू तडपशील. एक दिवस असा येईल तुला तुझा प्रेम समोर असून पण मिळणार नाही. तेव्हा तुला जो त्रास होईल ना, तो बघून मला आनंद मिळेल. माझा शाप लागेल तुला तुझ्या प्रेमात फक्त तडपावं लागेल, इतकं की तू त्याची भीक मागशील. अविनाशला त्याच्या हार्टवर कोणीतरी सपासप वार केल्यासारखं वाटलं. तो अशा गोष्टींना मानत नव्हता, पण तरी आज त्याला वाटलं की प्रिया आणि तिचे शब्द माघारी घ्यावेत, पण तिने नाहीत घेतले. अविनाश गाडीमध्ये येऊन बसला. तरी खिन्न मनाने गाडी स्टार्ट केली, पण त्याचा फोन वाजला. फोनवर जुईचे कॉल पडत होते. त्याने फोन घेतला. क्षणभर रिसिव्हवर त्याचं बोट गेलं, पण लगेच त्याने फोन कट केला आणि आत्ता फोन स्विच ऑफ करून रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करू लागला. जुई रात्री रूममध्ये बसून अस्वस्थपणे विचार करत होती. आज सकाळपासून अविनाशचा काहीच पत्ता नव्हता. तिने किती कॉल केले पण रिसिव्ह नाही झाले. तिला त्याची काळजी लागली होती. तिला तर आदित्यला पण फोन केला होता, पण त्याला पण माहीत नव्हतं तो कुठे आहे. ती तशीच टेन्शनमध्ये स्वतःच्या हातांची नखं कुरतडत होती. तेवढ्यात दरवाजा वाजल्याचा आवाज झाला. तशी ती आनंदाने उठून उभी राहिली. दरवाजामधून अविनाश आतमध्ये आला आणि त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. जुई, तू आणखी झोपली नाहीस? 11 वाजत आले. त्याने घड्याळ बघत विचारलं. ते मी तुमची वाट बघत होते. तुम्ही डिनर केला का? तिने हातांची चुळबुळ करत विचारलं. डोंट केअर अबाउट मी, आय डोंट लाईक इट, तो निर्विकारपणे बोलला आणि हातातला कोट बेडवर फेकून वॉशरूममध्ये गेला. तिचे डोळे चटकन पाण्याने भरले. तो गेल्यापासून ती फक्त त्याच्या विचारात होती. तो कधी येईल याची वाट बघत होती. त्यांनी काही खाल्लं असेल का, त्याची काळजी करत होती. त्याच्या काळजात ती अजूनही उपाशीच होती आणि आत्ता तोही उत्तर देत होता. ते पटकन उलट्या हाताने डोळे पुसले आणि सोफ्यावर झोपली. तो वॉशरूममधून बाहेर आला. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. ती झोपल्यासारखी वाटत होती. तो मग बेडवर जाऊन पडला, पण त्याला झोप लागत नव्हती. एक अस्वस्थता, अधीरता
हुरहुर त्याला बेचैन करत होती आणि इकडे त्याला पाठ करून ती रडत होती. अगदी त्याला आवाज ऐकू जाणार नाही इतकी काळजी घेऊन काहीतरी दुःखद होण्याची जणू चाहूल होती. सकाळी जुई उठली तर अविनाश रूममध्ये नव्हता. तिने तिचं आवरलं आणि बाहेर आली. आज हॉलमध्ये सगळे जमले होते. तिला थोडं आश्चर्य वाटलं की त्या सगळ्यांच्या समोर गेली तर आजोबाची चेअर सगळ्यांच्या मधोमध होती. जुई तिला पाहताच आजोबांनी हाक मारली तसं ती त्यांच्या जवळ गेली आणि गुडघ्यावर बसली. मी चाललो आहे. ऑपरेशन आहे. माझं कदाचित मी परत येईल किंवा नाही येईल. आजोबा बोलले तसं तिचे डोळे पाणवले. तिने लगेच नकारार्थी मान हलवली. हे बघ, मी येईल पण थोडा वेळ लागेल. 6-7 महिने. खूप मोठं ऑपरेशन आहे ना. म्हणून आजोबा हसत बोलले. अचानक जुई थोडं गोंधळून विचारलं. कारण आजोबा काही दिवस थांबणार असं तिला माहीत होतं. माझा बटाटा घाई करतोय. मला तर राहायचं होतं. पण डॉक्टर त्याच्या मागे लागले आणि मग तो माझ्या मागे लागला आहे. आजोबा हसत बोलले. ओके आजोबा, तुम्ही नक्की ठीक होऊन परत याल. मी तुमची वाट बघेन. जुई त्यांच्या पाया पडत बोलली. त्यांनी तिला हसून मनोमन आशीर्वाद दिला. मी येईल तेव्हा खरंच तू मला इथेच हवी. त्यांनी गोड धमकी दिली तिला. ती हलकीच हसली. नर्स आजोबांना घेऊन बाहेर जावा, अविनाशचे डॅडी बोलले. तसं नर्स आजोबांची चेअर घेऊन बाहेर गेली. आता अविनाशचे डॅडी, मिसेस देसाई, रिया आणि जुई होती. रिया पण आज जाणार होती. राहुल त्यांची राहिलेली कामं करायला गेला होता. आम्ही पण जातो, रिया जुईला इशारा करत बोलली. दोघी तिथून जाणार तेवढ्यात 1 मिनिट, अविनाशच्या डॅडीचा आवाज आला. दोघींनीही त्यांच्याकडे पाहिलं. जुई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रिया तू जा, ती येईल. अविनाशचे डॅडी. रियाने जुईकडे पाहिलं. जुईने डोळ्यांनीच तिला जायचा इशारा केला. मग मात्र तिथून निघून गेली. मी तुला अविनाशची बायको असण्याचं फक्त नाटक करायला सांगितलं होतं. तेही फक्त माझ्या डॅडीसाठी. त्यासाठी मी तुझ्या भावाचं भविष्य बनवलं आणि तू मात्र मला डबल क्रॉस करायला निघाली. अविनाशच्या डॅडीने थोडं रागात विचारलं. जुई पूर्ण गोंधळून गेली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. अविनाशची बायको होण्याचं स्वप्न कधीच बघू नको. कारण आम्हाला आमची सून वेड्यांच्या हॉस्पिटलमधून आलेली नको आहे. कळलं का? अविनाशचे डॅडी दम देत बोलले आणि जुईचे डोळे पाण्याने भरले. माझे बाबा गेलेत तर आता तू पण इथून गेली तर चालेल. आणि हो, अविनाशपासून दूर राहायचं. अविनाशच्या डॅडींनी दम भरून आणि तिथून निघून गेली. जुईचे अश्रू गालावरून खाली ओघळले. चला, मला वाटत होतं की तू फक्त मलाच आवडत नाही, पण तू तर कोणालाच आवडत नाही. तसे वेड्यांच्या हॉस्पिटलमधून आलेली मुलगी कोणाला सून म्हणून चालेल? मिसेस देसाई तिच्याकडे बघून बोलल्या. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.